नमस्कार. स्वतःचं घर असावं असं स्वप्न कोण नाही बघत. पण हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास मात्र तो जरा गुंतागुंतीचा असू शकतो. म्हणूनच आज आपण पुण्यात म्हणजे भारतातल्या एका सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या शहरात घर खरेदी करण्याच्या याच प्रवासावर बोलणार आहोत. हा प्रवास रोमांचक आहे, पण तितकाच किचकटही. हा प्रश्न खरंच खूप मोठा आहे नाही का? पण थांबा, काळजी करायचं कारण नाहीये. आपण एकत्र मिळून या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण पाहणार आहोत आकडेवारी, त्यात लपलेले खर्च आणि हो, तो कायद्याचा चक्रव्यूह सुद्धा. चला तर मग सुरुवात करूया. कारण बघा, घर घेणं म्हणजे फक्त किंमत बघितली आणि घराचा प्लॅन आवडला, झालं असं नसतं, अजिबात नाही. याच्या मागे बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात, ज्या आपल्या नजरेतून सहज सुटू शकतात. हा प्रवास म्हणजे बाजाराची आकडेवारी, छुपे खर्च, कायदेशीर अडथळे आणि तिथल्या काही स्थानिक गोष्टी या सगळ्यांमधून जाणारा एक प्रवास आहे. आणि आपण हा प्रवास एकत्र करणार आहोत. हा प्रवास सोपा व्हावा म्हणून आपण पुण्यातील एका प्रॉपर्टीला आपलं मार्गदर्शक बनवणार आहोत. म्हणजे एक केस स्टडीज घेऊया, जेणेकरून सगळं काही फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात कसं घडतं हे अगदी स्पष्ट होईल. तर मग आपल्या केस स्टडीचा पहिला टप्पा, लोकेशन. आपण ज्या प्रॉपर्टीबद्दल बोलणार आहोत ती आहे पुण्याच्या बाणेरमध्ये. आता प्रश्न असा आहे की बाणेरच का? काय आहे असं खास तिथे? जरा हे आकडे बघा. बाणेरमध्ये गेल्या एका वर्षात प्रॉपर्टीच्या किमतीत तब्बल 13.8% वाढ झालीये. ही काही साधीसुधी वाढ नाहीये. याच प्रचंड वाढीमुळे बाणेर आजकाल रिअल एस्टेटचा हॉटस्पॉट बनलाय. आणि म्हणूनच काय गुंतवणूकदार आणि काय घर घेणारे सगळेच बाणेरकडे ओढले जात आहेत. आणि यामागे कारणंही तशीच भक्कम आहेत. एकतर हिंजोडी आयटी पार्क अगदी जवळ आहे, म्हणजे नोकरी करणाऱ्यांसाठी एकदम सोयीचं. दुसरं म्हणजे मेट्रो स्टेशनचं काम जोरात सुरू आहे. आणि मग शाळा, हॉस्पिटल्स, मॉल्स यांसारख्या सुविधा तर आहेतच. थोडक्यात काय, तर एक उत्तम लाईफस्टाईलसाठी जे काही लागतं ते सगळं इथे आहे. त्यामुळेच इथली मागणी कमी होण्याचं नावच घेत नाही. पण एक मिनिट, इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपण नवीन घराविषयी नाही तर जुन्या म्हणजे रिसेल घराविषयी बोलतोय. आता यात फरक काय? तर नवीन घरात खर्च जास्त असतो पण सुरुवातीला मेंटेनन्स कमी असतो. याउलट रिसेल घरात सुरुवातीचा खर्च कमी वाटतो पण पुढे देखभालीचा खर्च आणि इतर काही अनपेक्षित आव्हानं समोर येऊ शकतात. आणि याच आव्हानांबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. चला तर मग आता वेळ आली आहे आपल्या केस स्टडीच्या हिरोशी ओळख करून घ्यायची, म्हणजे त्या प्रॉपर्टीशी. कागदावर बघितलं तर हे घर अगदी स्वप्नातलं वाटतंय, नाही का? बाणेरसारख्या प्राईम लोकेशनमध्ये 4 BHK विला, तोही 2850 स्क्वेअर फुटांचा, आणि किंमत 4.60 कोटी. ऐकूनच वाटते की यापेक्षा चांगलं काय हवंय आयुष्यात. पण इथेच तर खरी मेख आहे. रिसेल घर घेताना जी किंमत सांगितली जाते ती कधीच अंतिम किंमत नसते. चला आता या आकड्यांच्या मागे दडलेला खरा खर्च शोधून काढूया. तर ही आहे घराची विचारलेली किंमत, 4,60,00,000 रुपये. हा आपला बेस फिगर आहे. इथून हिशोब सुरू होतो. आता खरा खेळ सुरू होतो, म्हणजे अतिरिक्त खर्चाचा. सगळ्यात आधी स्टॅम्प ड्युटी, जो मालमत्तेच्या किमतीवर 60% असतो. म्हणजे जवळपास 32 लाख रुपये सरळ सरळ सरकारला द्यायचे. मग रजिस्ट्रेशन चार्जेस साधारण 30,000. त्यानंतर ब्रोकरची फी, जी 1.5% धरली तरी जवळपास 7 लाख रुपये होते. आणि मग लोन प्रोसेसिंग, कायदेशीर फी, हे सगळं धरून आणखी काही लाख. हे सगळे खर्च घराच्या किमतीच्या वर आहेत हे विसरून चालणार नाही. आणि जेव्हा आपण हे सगळे छुपे खर्च एकत्र करतो तेव्हा घराची किंमत 4.60 कोटींवरून थेट 5 कोटींच्या पुढे जाते. म्हणजे जवळपास 40 लाखांपेक्षा जास्तचा फरक. आता कळलं, बजेट बनवताना फक्त घराची किंमत बघून चालत नाही, तर या सगळ्या खर्चांचा विचार करणं किती किती महत्वाचं आहे. ओके, तर पैशांचं गणित तर कळलं. आता यातून बाहेर येऊया आणि प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे, जे दावे केले जात आहेत त्यात किती तथ्य आहे हे तपासायला लागूया. आता बघा, प्रॉपर्टीच्या जाहिरातीत काय लिहिलेलं असतं? ऐश्वर्य संपन्न, सर्व सुविधांनी युक्त, तुम्ही प्रेमात पडाल, असं काहीतरी. जणू काही पृथ्वीवरचं स्वर्गच आहे. पण खरंच तसं असतं का? आणि मग दुसरीकडे रेडिटसारख्या फोरमवर, जिथे स्थानिक लोक मोकळेपणाने बोलतात, तिथे काय दिसतं? ह्या ब्रोकर्सवर 1% सुद्धा विश्वास ठेवू नका. म्हणजे बघा, जाहिरात आणि वास्तव यात किती मोठं अंतर आहे.
बाणेरमध्ये राहणाऱ्या लोकांच्या अनुभवांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, तिथली पाणी पुरवठ्याची समस्या आणि ट्रॅफिकची कोंडी हे 2 मोठे प्रश्न आहेत. अनेक सोसायटींमध्ये पाण्याच्या गैरव्यवस्थापनाच्या तक्रारी आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे. ब्रोकरच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतः चौकशी करणं, तिथल्या लोकांशी बोलणं हे 100% गरजेचं आहे. बरं, पैशांचं झालं, जागेवरची पाहणी झाली. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि कदाचित सगळ्यात किचकट टप्पा, तो म्हणजे कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी. आता कागदपत्रांचा तो ढिगारा बघून कोणालाही भीती वाटू शकते, पण घाबरू नका. आपण त्याला सोपं करूया. या सगळ्या कागदपत्रांना आपण 4 मुख्य भागांमध्ये विभागू शकतो. पहिला, मालकी हक्क कोणाचा आहे. दुसरा, बांधकाम कायदेशीर आहे का. तिसरा, प्रॉपर्टीवर काही कर्ज किंवा देणं बाकी आहे का. आणि चौथा, सोसायटीची परवानगी आहे का. आणि या 4 भागांमध्ये ही काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं येतात. जसं की सेल डीड, जे तुमच्या मालकीचा पुरावा आहे, भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ही इमारत राहण्यासाठी योग्य आहे याचं सर्टिफिकेट, आणि सोसायटीचं NOC किंवा ना हरकत प्रमाणपत्र, जे सांगतं की सोसायटीला तुमच्या खरेदीवर काहीही आक्षेप नाही. यातलं एकही कागदपत्र कमी असेल तर पुढे जाऊन मोठी कायदेशीर डोकेदुखी होऊ शकते, हे नक्की. आणि हे बघा, कायदेशीर प्रक्रिया किती तांत्रिक असू शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. विशेषतः जेव्हा प्रॉपर्टी 10-15 वर्ष जुनी असते, तेव्हा स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. हे म्हणजे त्या इमारतीचं एक प्रकारचं फुल बॉडी हेल्थ चेकअप आहे. यातून आपल्याला कळतं की इमारत अजून किती मजबूत आणि सुरक्षित आहे. तर मग या सगळ्या माहितीनंतर खर्च, धोके, कागदपत्र या सगळ्यानंतर आपण एका शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन पोहोचलो आहोत. घर घेतानाचा खरा खर्च, त्यातले धोके आणि ती सगळी कागदपत्रांची प्रक्रिया समजून घेतल्यानंतर घर खरेदी करण्यासाठी लागणारी खरी तयारी झाली आहे का? हा तो शेवटचा प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला प्रामाणिकपणे विचारायलाच हवा.